अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर या संदेशापर्यंत पोहोचला आहेस तर खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस. कारण बाळा, या संदेशाचे नियोजन तुझ्यासाठीच केले आहे. कारण आजपर्यंत ज्या दुःखाचा, ज्या संकटांचा, ज्या वेदनेचा सामना करून तू इथंपर्यंत आला आहेस, तर या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन स्वामी माऊलींनी तुझ्यासाठी केले आहे. लाखो लोकांमधून तुझ्यासाठी या संदेशाची निवड केली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. कारण ज्यावेळी तू जेव्हा हा संदेश ऐकशील तेव्हा वेदनारहित होशील. तुझ्या दुःखांचा आणि तुझ्या संकटांचा शेवट होईल. तुझी शत्रुपीडा क्षणार्धात नष्ट होऊन जाईल. पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय तुला याचे फळ मिळणार नाही. कारण बाळा, हे संदेश म्हणजे फक्त संदेश नाही. तुमच्या जीवनातील सर्व काही चिंता, राग, द्वेष, मत्सर आणि तुम्हाला घडवण्यासाठीच असे काही मार्गदर्शन तुमच्या समोर येत असते, ज्याद्वारे तुमच्या जीवनात खूप काही बदल होत असतो. तुमच्या जीवनातील ते सर्व काही परिवर्तन तुमच्या समोर होत असते. कारण जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतात आणि त्याच नकारात्मक विचाराने तुम्ही खूप काही कृती करत असता, पण त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वामी माऊलींची निरंतर भक्ती करत, निरंतर नामस्मरण करत, ज्या काही सकारात्मक विचाराने कृती करत राहता आणि त्या कृतीमध्ये तुम्हाला खूप काही यश प्राप्त होत असते. हो बाळा, हाच फरक निरंतर लक्षात ठेव. कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये काही संदेह असतात, शंका असतात की स्वामी माऊली, माझ्या हाती घेतलेले कार्य पूर्ण होत नाही, मला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही, माझी शत्रुपीडा, माझ्या पाठीमागील पणवती संपत नाही, माझ्या पाठीमागील दुःखाचे डोंगर कधी संपणार आहेत, ह्या अशा अनेक प्रश्नांनी तुझ्या मनामध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. बाळा, शांत राहा, चिंतामुक्त हो. कारण या सर्वांमधूनच तुला बाहेर काढण्यासाठीच आज स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. खूप दिवसांपासून ज्या बातमीसाठी तू आतुर आहेस, खूप दिवसांपासून ज्या बातमीसाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस, खूप काही कष्ट केले आहेस, खूप काही विरोधकांचा सामना केला आहेस, पण बाळा, आता ती शुभ वेळ आली आहे तुला त्या सर्वांचे फळ मिळण्याची. तुझ्या सर्व काही प्रयत्नांचे फळ तुझ्यासमोर प्राप्त होणार आहे. कारण आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही तुला मनासारखे यश मिळाले नाही. जेव्हा तू यशाच्या शिखरावर पोचता क्षणी तिथून खाली कोसळला आहेस. खूप काही तुझ्या नशिबात असताना सुद्धा गोष्टी तुला प्राप्त झाल्या नाही. पण आता तसे होणार नाही. कारण स्वामी माऊलींचे प्रेम, स्वामी माऊलींची कृपादृष्टी आता निरंतर तुझ्या सभोवती आहे, तुला प्राप्त झालेली आहे. तेव्हा बाळा, जर माऊलींनी तुझा हात पकडला आहे तर तू स्वतःला कधीही एकटे समजू नको. कारण स्वामी माऊली म्हणतात, जो कोणी स्वामीप्रिय बाळ माझा हात पकडतो, माझ्याशी निरंतर माझ्या सेवेत असतो, भक्तीत असतो, त्याच्या मुखात निरंतर माझे नामस्मरण सुरू असते, मग त्याच्या जीवनामध्ये कितीही संकटे, दुःख असो, कितीही शत्रुपीडा असो, कितीही मोठे संकटांचे डोंगर असो, त्या सर्वांमधून स्वामी माऊली त्याला बाहेर खेचत असते. या सर्वांमधून त्याला सुख, समाधान, आनंद प्राप्त होत असतो. तेव्हा बाळा,
जर मैदानात उतरला आहेस तर आता जिंकल्याशिवाय माघारी फिरू नको. आता खचणे सोडून दे. आता जिंकणे फक्त मनामध्ये ठरव की ह्या सर्वांमध्ये मी आता जिंकणार आहे. अश्रू थांबव. ज्या शत्रूंनी तुला अश्रू दिले आहेत, ज्या शत्रूंनी तुला खूप काही मानसिक पीडा दिली आहे, तुला विश्वासघात दिला आहे बाळा, या सर्वांची परतफेड करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. आणि शांत मनाने जे काही प्रयत्न करत आहेस, जे काही निशंक मनाने पाऊल पुढे टाकत आहेस, त्यामध्ये तुला आता यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी. या आमच्या अभयवचनावरती निरंतर विश्वास ठेवून निरंतर कार्य करत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, आम्हाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. बाळा, आता अद्भुत चमत्काराला तयार हो. हो, तू सत्य ऐकत आहेस. कारण ज्या चमत्काराची तू वाट पाहत आहेस तोच स्वामी माऊलींनी आता तुझ्यासमोर आणण्याचे योजिले आहे. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप काही वेदना ज्या तुला असह्य होत्या, खूप काही सहन केले आहेस. या शत्रूंची शत्रुपीडा सहन केली आहेस. तू सर्वांना मदतीचा हात दिला आहेस. सर्वांशी प्रेमाने वागून तू कोणाचाही कधीही विश्वासघात केला नाहीस. पण आता तुला गरज आहे तर तू एकटा आहेस. आता तुला मदतीची गरज आहे तर तुझ्या मदतीला कोणीही नाही. पण बाळा, भिवू नको, खचून जाऊ नको. कारण कोणीही नसले तरी फक्त ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे ना. मग कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही. कोणाच्याही मदतीची तुला गरज नाही. तू सर्वांशी चांगला वागला आहेस ना. तू चांगले कर्म केले आहेस ना. मग याच तुझ्या चांगल्या कर्माचे फळ देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर माऊली रूपात आली आहे. तेव्हा बाळा, चिंता नको, चिंतामुक्त हो. कारण या संदेशानंतर तुझे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तू हे सर्व काही सत्य ऐकत आहेस. कारण तुला या सर्वांमधून, या वेदनेमधून, या तुझ्या पाठीमागे लागलेल्या पणवतीमधून, या सर्व काही शत्रुपीडेतून मुक्त करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ, पवित्र आणि चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या कानावरती हे सुंदर मार्गदर्शन पडत असते तेव्हा तेव्हा ते शांत मनाने ऐकत राहा आणि याचे अनुसरण तुमच्या जीवनामध्ये निरंतर करत राहा. आणि मग पहा, तुमच्या जीवनात होणारे चमत्कार, तुमचे बदलणारे जीवन, तुमच्या जीवनामध्ये ते येणारे सुख, समाधान, आनंद, हे सर्व पाहून तुम्ही धावत येऊन आम्हाला विचाराल, स्वामी माऊली, हे सर्व कसे घडले आहे? बाळा, हीच तर आमची तुमच्यावरची कृपादृष्टी आहे, आमचे प्रेम आहे. कारण आमच्यावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ विश्वास ठेवून निरंतर भक्ती करत असतो, मग त्याच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे, कितीही वादळे येऊ दे, पण त्याचा आमच्यावरचा विश्वास कधीही ढळत नाही. त्याला माहीत असते की मला आज माझ्या जीवनामध्ये खूप काही संघर्ष चालू आहे, पण जर माझ्यासोबत स्वामी माऊलींचे कृपादृष्टी आहे, स्वामी माऊलींचे आशीर्वाद आहे, प्रेम आहे, तर मला कशाची भीती? मला माहीत आहे या सर्वांमधून मला स्वामी माऊली अलगद बाहेर काढणार आहे. हो बाळा, आणि हाच तुमचा विश्वास आम्हाला तुमच्याजवळ खेचून आणत असतो. कारण तुझी आर्त साध आमच्या मनापर्यंत पोहोचत असते आणि आम्ही दिलेली साथ तुझ्या मनापर्यंत पोहोचत असते. म्हणूनच तुला या सर्वांचे अनुभव वेळोवेळी येत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे असे काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींचे हे अनुभव शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील
आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्याला गरज असेल त्याला या सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता संघर्षातून बाहेर आला आहेस. त्या अंधकार जीवनातून तुझी प्रकाशाकडे वाटचाल करण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. कारण बाळा, खूप त्रास सहन केला आहेस. आता त्या त्रासाचा अंत आहे. खूप काही शत्रुपीडा सहन केली आहेस. आता त्या शत्रूंना उत्तर देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच तुला मदत करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. आणि या संदेशामार्फत तुला खूप काही शुभ संकेत प्राप्त होणार आहेत. खूप काही शुभ संधी तुझ्यासमोर येणार आहेत. बाळा, या संधीचे सोने करायला तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही या संधी स्वीकारायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला या शुभ संधी स्वीकार आहेत अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझे जीवन आता सुखाने, समाधानाने, आनंदाने, वैभवाने भरून जाणार आहे. आज या शुभ शुक्रवारी तुझ्यासमोर हा संदेश आला आहे. तेव्हा बाळा, महालक्ष्मीची कृपादृष्टी, कृपाशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या जीवनातील त्या सर्व काही आर्थिक चिंता मिटवणारे शुभ आशीर्वाद महालक्ष्मीचे तुला प्राप्त होणार आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही महालक्ष्मीचे आशीर्वाद हवे आहेत? मग कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता या संदेशानंतर तुझे जीवन अद्भुत चमत्काराने भरून जाणार आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आनंदित वातावरण होणार आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्यासमोर येणार आहे. आणि या आनंदाच्या बातमीने तुझे मन सुखाने भरून जाणार आहे. या सर्वांसाठी तू तयार आहेस. आम्हाला माहीत आहे, आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या खूप इच्छा अपुऱ्या आहेत. तुझे खूप मोठे स्वप्न, ज्यासाठी तू खूप कष्ट केले आहेस, प्रयत्न केले आहेस, पण त्याची तुला प्राप्ती झाली नाही. पण आता स्वामी माऊलींच्या कृपेने हे सर्व काही शक्य होणार आहे. तेव्हा बाळा, माघार घेऊ नको. जे प्रयत्न करत आहेस ते निरंतर चालू ठेव आणि मग पहा, यश तुझेच आहे. विजय तुझाच निश्चित आहे. आता चिंता करण्याची गरज नाही. कारण ज्या शत्रूने तुझे खूप वेळा पाय खेचले आहेत, तुला यशाकडून खेचून मागे आणले आहे, खूप काही तुझ्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप वेळा याच लोकांकडून तुझा विश्वासघातही केला आहे. बाळा, हे सर्व काही संपुष्टात येणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखेच आता घडणार आहे. कारण स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा आता चिंता करू नको. कारण ही चिंता तुला आतून पोखरून राहते, तुला यशापासून वंचित करते, तुला प्रगतीपथावर नेण्यापासून रोखून ठेवते. म्हणूनच या क्षणापासून, या संदेशानंतर चिंतामुक्त हो. सर्व काही मनातील वेदना, दुःख स्वामी माऊलींच्या चरणावरती सोपवून निश्चिंत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. तेव्हा बाळा, चिंता नको. आता तुला यश कसे प्राप्त करायचे आहे याकडे तुझी वाटचाल व्हायला हवी. कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे. तू जर प्रयत्न केलेच नाहीस तर कोणतेही यश तुला प्राप्त होणार नाही. कारण तुझ्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. हा ठाम विश्वास मनाशी ठेव. कधीही आमच्यावरती अविश्वास दाखवू नको. कारण आम्ही तुला दिसत नाही, पण आमचे सुरक्षा कवच तुझ्या सोबत आहे. तुझे निरंतर नामस्मरण करत आहेस. तुझी निरपेक्ष भक्ती करत आहे. तुझे कुटुंब आमची निरपेक्ष भक्ती करत आहे. बाळा, हेच तर तुझे सुरक्षा कवच आहे, ज्याद्वारे तुला आता कोणाकडूनही कसलीही भीती नाही. कोणीही तुझे काहीही वाईट करू शकत नाही. कारण जिथे स्वामी माऊलींची भक्ती आहे, त्या स्वामी भक्ताला, त्या माझ्या स्वामीप्रिय बाळाला कोणाचीही भीती नाही. तो कधीही
कोणासमोरही झुकणारा नाही. तो कधी कोणासमोरही अश्रू ढाळणारा नाही, कारण त्याला माहीत आहे स्वामी माऊलींची साथ त्याच्याबरोबर निरंतर आहे. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद त्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणूनच तो आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तयार आहे. तो कोणासमोरही न झुकता त्याला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी तो आता प्रयत्नशील राहणार आहे आणि त्याला त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद त्याला प्राप्त आहेत. तो कोणासमोरही घाबरणार नाही. आता कोणतेही शत्रू त्याचे काहीही करू शकत नाही, कारण त्या सर्व शत्रूंचा सामना आता स्वामी माऊलींशी होणार आहे. म्हणूनच बाळा, निश्चिंत हो. मी निरंतर तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको. सर्व काही कार्यामध्ये तुला यश प्राप्त होणार आहे. हेच आमचे शुभाशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मीच तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता जो काही संघर्षाचा काळ आहे, जो काही तुझा वाईट प्रारब्ध आहे, सर्वांमधून आता बाहेर आला आहेस. आता तुझ्यासाठी सोनेरी पहाट, खूप काही शुभ संधी वाट पाहत आहेत. तुझे मार्ग आता मोकळे झाले आहेत. त्या मार्गावरती आता तू चालण्यास तयार आहे. कारण बाळा, खूप काही काटे तुझ्या वाटेमध्ये होते, पण स्वामी माऊलीने ते दूर केले आहेत. खूप काही तुझ्या कार्यांमध्ये बाधा आणण्यात आली होती, पण आम्ही सर्व पाहिले आहे आणि तुला या सर्वांमधून अलगद बाहेर खेचून आणले आहे. तेव्हा चिंता नको. जे कार्य हाती घेतले आहेस ते पूर्णत्वास गेल्याशिवाय आता माघारी फिरू नको. कारण जिद्द जोपर्यंत तुझ्या मनात आहे, तुझा आत्मविश्वास खंबीर आहे, तुझ्यावरती संयम आहे, तर तू यशस्वी होणारच. हो बाळा.